राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। कुंभेफळ येथे 4 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत। अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे घराजवळ असलेल्या 4 वर्षीय अंकुर प्रशांत कोटकर याच्यावर बिबट्याने अचानक झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बिबट्याने चिमुकल्याच्या डोक्याला चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला। कुटुंबियांनी आरडाओरडा करताच बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला। जखमी अंकुरला प्रथम सुगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला संगमनेर येथील मेडिकवर रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेमुळे कुंभेफळ व परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मी प्रशांत अशोक कोटकर, राहणार कुंभेफळ। माझा मुलगा अंकुर प्रशांत कोटकर याला बिबट्याने हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झालेला आहे। गालावरती 2 ठिकाणी जखमा झाल्या आहेत। मानेवर गंभीर प्रकारे जखम झालेली आहे। याची वन विभागाने काहीतरी दखल घ्यावी आणि या प्रकारे असा आमच्या घराशेजारी 2-3 महिन्यापूर्वी अशी घटना झाली आहे मुलीची। तेव्हाही त्या मुलीला वाघाने बऱ्यापैकी लांब ओढत नेलं होतं, त्याच्यावरही काही कार्यवाही झालेली नाही। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।